नमस्कार मित्रांनो, एक म्हण आहे, देवाची करणी व नारळात पाणी. असा काही प्रकार आपल्या 2025 मध्ये आपल्या सोयाबीन बाबतीत घडलेला आहे. कसा माहिती आहे का? फक्त यंदा वावराचं सोय म्हणजे काय केलं, फक्त पंजी हाणली व त्याच्यानंतर पेरून टाकलं पाणी आल्यावर. फक्त पेरणीसोबत यंदा खत नवीन जरासं चांगला वाला म्हटलं तर 10-26-26 घेतलं आणि पेरणी केली आपण खतासोबत. व त्याच्यानंतर फक्त एक तणनाशक मारलं. कीटकनाशकाची अजिबात फवारणी नाही. आपल्या सोयाबीन माणसाला सध्या फरक करा लागला. कारण कसं आहे, देवाची साथ. आता कसं आहे, देवानंही आता असे कंडिशन आहे सध्या, कोणाला पद्धतशीर आहे तर कोणाला काहीच नाही, आणि कोणाला असं आहे की त्यांचे घरं वाहून चालले बिचारे. आता ते उत्तराखंडचा परिस्थिती पाहू शकता तुम्ही. पण आपण त्याला काय करू शकतो? लाखो वर्षापासून हे असे प्रकार चालूच आहेत. हाती तिथं माती होणारच आहे. आता ही माती कशी व्हावं लागली, तर आपण जे म्हणतो विकासाच्या नावावर जे काही रस्ते, खण टेकडं की घाल तिकडी की हान तिकडी, त्यानं काय व्हावं लागलं, माती ठिसूळ व्हावं लागली. कमी जास्त पाऊस आला तर पाण्याला तर आपली वाट काढणंच आहे. मग जसं सोपं पडते तसं ती वाट काढून निघून जाते. अशा प्रकारे हे क्लायमॅक्स की अभी सुरुवात है, पिक्चर अभी बाकी है. असं काय सध्या आता चालू आहे आपलं 2025. पण जाऊ द्या, काही सोय न घेता यंदाचं सोयाबीन पाहून असं मन आनंदित झालेलं आहे. आपलंही मन आनंदित झालेलं असेल तर पटापट लाईक, शेअर व कॉमेंट व सबस्क्राईब जरूर करा. जय जवान, जय किसान.